आई 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 काय झालं? आई 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 डोळे उघड. आई माझ्याकडे बघ. आई मी काय नाही केलेलं. अरे इराचं लग्न इराचं लग्न मी लावून देणार. धैर्य, हो त्यांच्या हाताला लागलंय. आई मी नेलतो. आई डोळे उघड. आई आई डोळे उघड. धैर्य, हो यांचं अंग तर किती गरम लागतंय. ह्यांना लय ताप आलाय. आई आई डोळे उघड, माझ्याकडे बघ. आई इराशी लग्न डॉक्टर साहेब, असं अचानक कसं ताप भरला आईला एवढा? आणि ती ती शुद्धीवर कधी येईल? काळजी करण्यासारखं काय नाही. अचानक स्ट्रेस आल्यामुळे त्यांचा बीपी शूट झालाय. मी जे औषध लिहून देत आहे ते मागवून घ्या. लवकरच मॅडम शुद्धीवर येतील. पण त्यांच्या मनावर काय ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. हा, आणि काय लागलं तर मला कॉल करा, येतो मी. हो. डॉक्टर साहेब, जे खरंच सगळं व्यवस्थित आहे ना? लवकर बरी होईल ना? काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे ना? हे बघा, आज सगळे होते म्हणून मी काय बोललो नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल मला. आय होप तुम्ही त्या गोष्टीला खूप धीराने सामोरे जाल. डॉक्टर साहेब, जे काही असेल ना ते प्लीज स्पष्ट सांगा. दामिनी मॅडमला मी चेक केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्यांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय. म्हणजे सगळी लक्षणं तर तशीच आहेत. घरी सर्व काही ठीक आहे ना? अचानक असा त्यांचा बीपी शूट होणं अजिबात नॉर्मल नाही. घरात काही वाद वगैरे झालाय का? इराचं लग्न मी लावून देणार. नाही म्हणजे वाद वगैरे असं काही नाही, पण मी घेतो आईची काळजी. थँक्यू. हे बघा, घरात असं काही घडू देऊ नका, निदान त्यांच्या समोर तरी, ज्यामुळे त्यांच्यावर स्ट्रेस येईल. ठीक आहे, मी घेईन काळजी. निघतो मी. हां, थँक्यू. आईला कसला स्ट्रेस आला आहे
ते चांगलंच माहिती आहे मला. तिची अशी अवस्था फक्त आणि फक्त त्या त्या दया मामामुळे झाली. सारखा आईला प्रेशराईज करत असतोय तो, इमोशनली ब्लॅकमेल करतोय. आता त्याला मी सोडणार नाही. मी तुला आता जास्त प्रश्न नाही विचारणार. मला फक्त सांग, गुरुकुल मिशनचे रिपोर्ट कुठे ठेवलेत ते? माणूस लायकीचे नाही आहेत मामा. कशासाठी करतोयस हे सगळं? काय हवंय तुला मला सांग. कॉलर सोड. अरे कॉलर सोड ना. अरे काय येडा बेडा झालास काय? कॉलर सोड. मामा आवाज खाली. माझ्या घरात माझ्याशी ह्या आवाजात बोलायचं नाही. खपून घेणार नाही मी. का त्रास देतोय साईला? तिला तिला ब्लॅकमेल करू काय मिळणार आहे तुला? अच्छा, काय बोलतोस हे? तुझं तुला तरी कळतंय का? हा, मी माझ्या लाडक्या ताईला ब्लॅकमेल करतो? हा, ब्लॅकमेल नको रे, नको. असले आरोप करू नकोस रे बाबा. हे बस झाली तुझी नाटकं. आधीच डोकं खराब झालंय माझं. तुझ्यामुळे त्रास होतोय तिला. तू तिला ब्लॅकमेल करतोयस. तिकडं तिकडे चक्कर येऊन पडले ती म्हणून. मला कसलं उलट विचारतोयस? हा, जी अवस्था झाली ना ताईची माझ्या, तुझ्यामुळं. कॉलर धरायचीच असेल ना तर स्वतःची कॉलर धर आणि स्वतःला जाब विचार. हे बघ मामा, काहीतरी फालतू बोलून ना अजून डोकं खराब करू नकोस माझं. फालतू फालतू? तू त्या फालतू पुरीला घरात घेऊन बसलायस ना, त्याच्यामुळं माझ्या लाडक्या ताईची ही अवस्था झाली आहे. अरे त्या सावीचं नुसतं नाव जरी काढलं तर ताईच्या तळपायाची आग मस्तकात जाते, मस्तकात. आणि तू तू त्या सावीला माझ्या लाडक्या ताईच्या डोळ्यासमोर आणून नांदवतोस. हे बघ, मला जास्त बोलायला लावू नकोस. आणि डोक्यात फिट्ट करून ठेव, हे घर जरी मुजुमदाराचं असलं तरी ही खोली माझी आहे, माझी. आणि आता या खोलीतून जे काही केलंस ते परत करायचा विचार सुद्धा करू नकोस. नाहीतर मी विसरून जाईन तू माझ्या लाडक्या ताईचा मुलगा आहेस ते. आणि बघ, ताईची तुला एवढीच काळजी वाटते ना, हा, तर तिच्या मनाला बरं वाटेल असं वाग. तिची सावी आहे ना, सावी, तिला हाकलून दे आणि माझ्या हिरा बरोबर लग्न मंडपात उभा राहा. नाहीतर काही ताईला तर फक्त चक्कर आली. उद्या नाही, काळजी घे ग ताई, काळजी घे. बघतीस ना ही माणसं कशी आहे. मामा धैर्य. आईंना तुमची गरज आहे. प्लीज त्यांच्या जवळ थांबा. चला. आता लवकरच हे घर माझ्या लेकीचं होणार. आई तुला तिच्या बरोबर लग्न करायला लावलं तर बघच. दया दया म्हणतात मला, दया दया.
मामाला एवढी गुरमी कुठून आली हे शोधायलाच पाहिजे. त्याचं नेमकं काय सिक्रेट आहे ते लवकरात लवकर आपल्याला कळायला पाहिजे. ते जर एकदा कळलं ना तर तो आईला ब्लॅकमेल का करतोय ते सुद्धा कळेल आणि तिची मामाच्या जाळ्यातून सुटका करता येईल. तसं जर झालं ना तर माझी सुद्धा त्या हिरापासून आपोआप सुटका होईल. कधी कधी वाटतं देवानं ना खूप वेळ घेऊन बनवलंय तुला. ह्या घरानं तुला जर काही दिलं असेल तर फक्त आणि फक्त अपमान, त्रास, दुःख. आणि तू मात्र त्याच्या बदल्यात कायम माया, प्रेम आणि काळजी देत आलीस या घराला. आता जिची तू एवढ्या मनानं सेवा करतेस ना, नाहीतर तुला या घरात सून म्हणून काय, माणूस म्हणून सुद्धा स्वीकार केला नाही. कायम तुझ्या वाट्याला कसा त्रास येईल एवढंच बघितलंय फक्त. पण तू सावी, कधी कधी एकाचं चांगलं नशीब दुसऱ्यासाठी वाईट असतं. आपल्याकडे बघितलं की मला तेच झालंय असं वाटतं. का म्हणून माझ्या वाट्याला तू आणि तुझ्या वाट्याला मी यावं. तुझी इतकी सुंदर, निस्वार्थी, प्रेमळ, खरी मुलगी मला नाही वाटत मी डिझर्व करतो. एकशे एक. अरे देवा, यांचा ताप कमीच होईना की. तू काय म्हणतेस माझ्यासोबत तुझ्या आयुष्याची गाठ जुळली. मला वाटतं त्या गाठीपायी तुझी मात्र फरफटच होती. तुला फक्त आणि फक्त त्रासच देतोय मी. का धैर्य, का करतोयस हे सगळं. सावी, तुझा जाऊन झोप, मी थांबतो आईजवळ. हो, असं कसं झोपू मी. एक काम करा, तुम्ही जा आणि आराम करा. हा, मी थांबते इथं. नीता वहिनी आणि अवंती वहिनी थांबणार होत्या माझ्यासोबत, पण मीच म्हटलं त्यांना झोपा म्हणून. कसं आहे, आता नीता वहिनींना अशा अवस्थेत जागरण करणं चांगलं नाही ना. आणि अवंती वहिनींना सकाळी उठल्यावर लई कामं असतात, म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही झोपा. मी थांबते इथं, तुम्ही आराम करा. जा. नाही, ऐक माझं, तुझा जाऊन झोप, मी घेतो आईची काळजी. हो, तुम्हाला सकाळी ऑफिसला पण जायचंय ना. जायचं तर आहे, पण बिन काही नाही, तुम्ही जाऊन आराम करा. मी थांबते इथे दामिनी मॅडम पाशी. त्यांना काय लागलं तर मी बघून घे. हा, तुम्ही झोपा. गुड नाईट. आई आजारी असताना कसली आली आहे गुड नाईट. सॉरी, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मी. नाही, रिलॅक्स. माहिती आहे मला. मी एक काम करतो, मी सुद्धा थांबतो इथं तुझ्यासोबत आईजवळ. तसंही झोप तर काय लागणार नाही. बसतो मी. धैर्य.
तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा. थकलाय तुम्ही. तू काय सुपरमॅन आहेस? सकाळपासून तू सुद्धा कामं करतेस, तू सुद्धा थकली असशील ना. मी कशी सुपरमॅन असेल? मी सुपर वुमन आहे. आणि म्हणून मी ना अजिबातच दमत नाही बघा. मी सुद्धा काय थकलो बिकलो नाहीये, जस्ट डोळा लागला होता फक्त, बाकी काही नाही. मी आलोच. धैर्य आता कुठे गेले हे? दुधाचा वास? आता कोण असेल किचन मध्ये? धैर्य, अहो काय करता तुम्ही? मी ते, तू कशाला आलीस इथं? कशाला म्हणजे काय? मला दुधाचा वास आला म्हणून. आला तर आला ना, त्यात काय एवढं? मग त्यासाठी इकडे यायची काय गरज आहे? असं काय करताय? आता एवढ्या रात्री किचन मध्ये दूध कोण तापवतंय ते बघायला. दूध तापवतंय म्हणल्यावर कोणीतरी घरातलंच माणूस असणार ना. काय मांजर येऊन थोडी दूध तापवत बसणार आहे? हसायची गरज नाही. नाही हसत, पण तुम्ही करत काय होता? आणि एवढी कुठली शोध मोहीम सुरू केली तुम्ही? तुम्हाला काय पाहिजे का? मला सांगा, मी देते. नाही नाही नाही, तू असू दे, माझं मी शोधतो, काही गरज नाही. अहो निदान सांगा तरी. थांबा. नाही नाही नाही, सांगितलं ना, काही गरज नाही. माझं नाही बघतो काय करायचं. बरं बरं ठीक आहे. अहो निदान काय बनवताय ते तरी सांगा. ते मी कॉफी बनवत होतो तुझ्यासाठी. नाही म्हणजे काय, तू म्हणतेस की तुला झोप लागायची नाही, पण सुपर वुमनला जर लागली डुलकी तर त्यासाठी मी कॉफी बनवत होतो. धैर्य, तुम्ही माझ्यासाठी कॉफी बनवत होता? थँक्यू सो मच. त्याच्यात एवढं असं रोमॅन्टिक वाटून घ्यायची काही गरज नाहीये. ते तू आई जवळ थांबलीस, तिची एवढी काळजी घेतेस म्हणून फक्त तुझ्यासाठी कॉफी बनवून आणत होतो मी. पण हे डबे, एवढे 1760 डबे आहेत तिथं, जे पाहिजे ते सापडतच नाहीये. काय धैर्य तुम्ही? अहो मला जर कॉफी बनवायची असती ना, तर मग किचन ओट्याच्या उजव्या साईडला कप्पा आहे ना, तिथं मी कॉफीचा डबा शोधला असता. आणि चहासाठी साखर तर ओट्यावरच असते. साखर ओट्यावर नाही, काय ना, सगळा ओटा शोधून झाला आणि साखर सोडून बाकी सगळं सापडलं मला तिथं. हो अशी कशी हो पोरं तुम्ही? समोर गोष्टी असतात पण तुम्हाला ना दिसतच नाहीत त्या. हो हॅलो, पोरं काय पोरं? तुम्ही बायका आहे ना, सगळा गोंधळ करून ठेवता, सगळं इकडचं तिकडं इकडं करून ठेवता. त्याच्यामुळं आम्ही किती प्रयत्न केला ना, तर आम्हाला काही बघता येत नाही, काही सापडतच नाही. कारण बघायला नीट नजर असावी लागते. तुमच्याकडे कुठं आहे ना ती? तुम्हाला तर काही दिसतच नाही. आणि गोष्टी जागेवर ठेवायला ना चांगली सवय असायला लागते. मग बायकांना कुठं आली चांगली सवय? सवयच तर नसते तुम्हा पुरुषांना. कधी पण मध्यरात्री उठायचं, किचन मध्ये यायचं आणि मग अशी शोधाशोध करायची. अहो जरा सवय बनून रोज एक पदार्थ बनवला असता ना, तर मग गुड आयडिया. नाही हेच करतो मी. उद्यापासून ना ऑफिसला जाणं बंद करतो आणि किचन मध्ये येऊन रोज काही ना काहीतरी बनवत बसतो. हा बरोबर आहे तुमचं. नाही तुम्ही ना असंच करा, ऑफिसला ना जाऊच नका.
नाही आता त्याचं काय आहे, चहा बनवायचं म्हटलं तरी 2 दिवस तरी लागतील ना. बरोबर, तुम्ही ऑफिसला जाऊच नका. 2 दिवस काय 2 दिवस, फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटात बनवू शकतो मी. हो का, बर ठीक आहे. मग आता एक काम करा, रोज सकाळी उठला की आधी चहा बनवा आणि मग ऑफिसला जा. डील? अम. हा? नाही म्हणजे मी चहा 5 मिनिटं म्हणे. दूध काय तुम्ही धैर्य, अहो गॅसवर दूध ठेवलं ना की गॅस कमी करायचा असतो, नाहीतर दूध उतू जातं. मला माहिती येते, मला लवकर कॉफी बनवायची होती त्यामुळं गॅस वाढवून ठेवला होता. हा मग लक्ष ठेवायचं. हे सोडून तुम्ही शोध मोहीम सुरू केली होती तुमची. अहो दूध उतू गेलं असतं ना. गेलं तर नाही ना, नाही गेलं ना. आणि तू जर नसती आलीस ना इथं तर मी बरोबर केलं असतं बंद. माझं लक्ष होतं तिकडे सगळं. राहू द्या राहू द्या राहू द्या. धैर्य, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना ऑफिसलाच जात जावा आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा, मी देत जाईन करू. उगाच तुम्ही माझ्या किचन मध्ये याल आणि माझं किचन होत्याचं नव्हतं करून टाकाल. तेवढं पोटेन्शियल आहे तुमचं. अच्छा होय काय?